हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू व्हिडिओ। तर आज आपण पॉपलेट फ्राय कसे बनवणार आहोत ते बघणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। आज आपण पॉपलेट फ्राय बनवणार आहोत। तर हे नुकतीच बाजारातून ताजी मच्छी आणलेली आहे पॉपलेट। तर छानपैकी आपण मच्छी फ्राय करणार आहोत। मी प्रथम काय केलं, याला बाजारातून आणल्यावर हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आता आपण याचा मसाला बनवणार आहोत। सर्वप्रथम आपण हे लसूण, हिरवी मिरची आणि आलं आणि हे कोथिंबीर आपण टाकून बारीक करून घेणार आहोत। तर अशा प्रकारे आपले हे हिरवी मिरची वाटण तयार आहे। तर आपण आता हे जे हिरवं वाटण केलेलं आहे ना, यामध्ये आपण काय करणार आहोत, लाल तिखट टाकणार आहोत आणि हळद टाकणार आहोत आणि हे बघा हे धनेपूड टाकणार आहोत, जिरेपूड टाकणार आहोत आणि यामध्ये अर्धा लिंबाचा रस टाकणार आहोत आणि थोडे पाणी टाकून यामध्ये थोडी मीठ टाकणार आहोत आपण आणि हे चांगल्या प्रकारे आपण मिक्स करून घेणार आहोत। हा चांगल्या प्रकारे मिक्स झाला का आपण पॉपलेटला हे लावणार आहोत। तर आपण आता हे पॉपलेट जे घेतलेली आहे ना, त्याला आपण हा छानपैकी असा मसाला लावून घेणार आहोत। याला मध्ये मी चिरा पण पाडून घेतलेला आहे। छान खालून वरून आपण छान मसाला लावून घेणार आहोत। याला सगळीकडे लागला पाहिजे मसाला हा। आता मी हा मसाला सर्व पॉपलेटला लावून घेणार आहे आणि अर्धा तासासाठी ठेवणार आहे। तर अशा प्रकारे आपण हे पॉपलेटला मसाला लावून घेतलेला आहे। तर आता याच्या वरच्या कोटिंगसाठी आपण काय करणार आहोत, तर इथे मी हे एक अर्धा वाटी आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि छोटी वाटी आपण इथे एक हा बारीक रवा घेतलेला आहे। तर आपण हे पूर्ण मिक्स करून घेणार आहोत आणि यामध्ये थोडं आपण मीठ टाकणार आहोत। हे पूर्ण मिक्स करून घेणार आहोत। तर आता आपला हा तवा छानपैकी गरम झालेला आहे। आपण आता यामध्ये तेल टाकणार आहोत। तर आपण आता काय करणार आहोत, हे पापलेट आता आपण ह्या तांदळाच्या पिठामध्ये छानपैकी घोळून घेणार आहोत। याला छान लागला पाहिजे, असं सगळीकडे पसरला पाहिजे। तर अशा प्रकारे आपण हा रवा आणि तांदूळ हे जे पीठ आहे ते आपण लावून घेतलेलं आहे। आता आपण हे फ्राय करायला घेणार आहोत। तेल छान तापलेलं आहे आणि बारीक गॅसवर आपल्याला करायचं आहे। तर बघा आपला किती छान कलर आलेला आहे। बघा आता याला एक 2 मिनिट आपण याला परतायचं आहे, कारण पॉपलेटला जास्त परतायची गरज नाही आहे। जास्त आपण जर केलं तर ते रबरासारखं होते। 1-2 मिनिट आपण हे फ्राय करून घेणार आहोत। आता आपण याला पलटी करून घेणार आहोत आणि छान खरपूस असे भाजून घेणार आहोत। तर अशा प्रकारे आपली हे पॉपलेट फ्राय झालेली आहे। तर आपण हे काढून घेणार आहोत। तर अशा प्रकारे हे सगळे पॉपलेट मी फ्राय करून घेणार आहे। तर अशा प्रकारे आपली ही पॉपलेट फ्राय तयार आहे।